थायलंडमधल्या एका हत्तीणीने एक नव्हे तर चक्क 2 पिल्लांना एकाच वेळी जन्म दिलाय। ही घटना इतकी दुर्मिळ आहे की त्या हत्तीणीलाही दुसरं पिल्लू होत असल्याचं कळलं नाही आणि घाबरून ती जन्मलेल्या त्या दुसऱ्या पिल्लावर हल्ला करू पाहत होती। सुदैवाने तिच्या प्रसूतीत मदत करू पाहणाऱ्या एका माहुताने त्या नवजात पिल्लाला वाचवलं, मात्र यात त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली। ही थरारक आणि तितकीच चमत्कारिक डिलिव्हरीची घटना झाली आहे थायलंडमधल्या बँकॉकच्या उत्तरेस असलेल्या अयुथ्या हत्ती महाल आणि शाही प्राणी संग्रहालयात 7 जूनच्या रात्री। 36 वर्षांच्या चमचुरी या हत्तीणीने आधी एका 80 किलोच्या पिल्लाला जन्म दिला। जेव्हा त्या नवजात नर पिल्लाला डॉक्टर स्वच्छ करत होते तेव्हा अचानक आवाज आला आणि सगळेच अवाक झाले। मी आल्यावर पाहिलं पिल्लू जन्माला आलं। आम्ही त्याला स्वच्छ करण्यास मदत केली। त्याला उभं होण्यास आम्ही मदत करत होतो तितक्यात कोणीतरी ओरडलं, आणखी एक पिल्लू जन्माला आलंय। सहसा हत्तीणीला जुळी पिल्लं झाल्याचं ऐकिवात नाही, त्यामुळे हा पशुवैद्यकांसाठीही तितकाच मोठा आश्चर्याचा धक्का होता। शिवाय ती प्रसूतीत असलेली हत्तीणही घाबरली आणि जन्मलेल्या त्या दुसऱ्या पिल्लावर हल्ला करू लागली। त्या आईने हल्ला केला कारण तिला कधी जुळी झाली नव्हती। हे खूप दुर्मिळ आहे। तिला वेदनाही होत होत्या म्हणून ती चवताळली होती। त्यामुळेच त्या हत्तीणीचा सांभाळ करणाऱ्या माहुतांनी तिथे दुसऱ्या पिल्लाला वाचवायला उडी घेतली, तिचा जीव वाचवायला। या गडबडीत एका माहुताच्या पायालाही जखम झाली। मिशेल सांगतात की जर ही पिल्लं जंगलात जन्माला आली असती तर त्या हत्तीणीने नक्कीच त्या दुसऱ्या पिल्लाचा जीवच घेतला असता। जुळी झाली की सहसा आईवर जास्त ताण येतो, मात्र इथे या पिल्लांनाही दूध पिण्यासाठी कष्ट घ्यावे लागतात, असं त्यांचा सांभाळ करणाऱ्या मिशेल सांगतात। त्यांच्या मते जन्माला आलेलं नर पिल्लू जरा आळशी दिसतंय आणि तितक्या उत्साहाने दूध घेत नाहीये, मात्र तिचं 55 किलोचं मादी पिल्लू उंचीने तर लहानच आहे, तिचं तर तोंडही तिच्या आईपर्यंत पोहोचत नाहीये। त्यामुळे इथले डॉक्टर सध्या या पिल्लांना सिरिंजनेच दूध पाजतायत। या पिल्लांचा बाप 29 वर्षांचा एक हत्ती सियाम आहे। ह्या प्रथेनुसार जन्माच्या 7 दिवसांनंतर या पिल्लांची नावं ठेवली जात आहेत।